गळ्यात गोल्ड मेडल आणि डोळ्यात आनंदाश्रू. सोनं महाग झालंय असं म्हणतात, पण तरी देखील भारताला खरं सोनं मिळालं ते मणिपूर मधल्या एका छोट्याशा गावातील ताकदवान मुलीमुळे. लहानपणी डोंगरातून सरपण व्हायची, आज तीच मुलगी भारतासाठी सलग तिसरं कॉमनवेल्थ मधलं गोल्ड मेडल घेऊन आली आहे. ही गोष्ट आहे मीराबाई चानूची. 2014 मध्ये सिल्वर मेडल जिंकल्यानंतर तिने जणू काही स्वतःच्या मनाशी एक गाठच बांधली की इथून पुढे सोन्यापेक्षा कमी काही बोलायचंच नाही. आणि म्हणूनच 2018 मध्ये गोल्ड मेडल, 2022 मध्ये गोल्ड मेडल, 2026 मध्ये यावेळेसही गोल्ड मेडल, हॅट्रिक बनवली कॉमनवेल्थ गेम मध्ये सुवर्ण पदक कमवायची. पण खरं सांगायचं तर ना, मोठी स्पर्धा आली की तरच आपल्याला ती आठवते. आपण तिच्यासाठी शिट्ट्या टाळ्या सगळं वाजवतो आणि स्पर्धा संपली की पुढच्या बातमीमध्ये तिला विसरूनही जातो. पण तिची मेहनत अफाट. पोरगी एकही दिवस थांबत नाही हो. मणिपूरच्या दिग्गज कुंजरानी देवींकडे पाहून तिने वेटलिफ्टिंगचं स्वप्न पाहिलं, पण त्या स्वप्नाचा प्रवास सोपा नव्हता. 2016च्या रिओ ऑलिम्पिक्स मध्ये एकही क्लीन अँड जर्क पूर्ण न करता ती परत आली. अनेकांनी तिच्यावर टीका केल्या, पण काही वर्षातच टोक्यो ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी सिल्वर मेडल कमवलं आणि पुन्हा पुनरागमन केलं. मनगट, खांदा, कंबर, पाठ, एक ना अनेक इतक्या दुखापती झाल्या, पण प्रत्येक वेळेस रिहॅब करत राहिली. दरवेळी पुन्हा शून्यातून सुरुवात केली आणि यंदाही पहिल्याच स्नॅचच्या प्रयत्नात तोल गेला होता, पण ती थांबली नाही. पुन्हा उभी राहिली. 48 किलो वजनाची मीराबाई 190 किलोचं वजन उचलते आणि गोल्ड मेडलची हॅट्रिक लगावते. इतकी वर्ष संपूर्ण भारताचा विश्वास आपल्या खांद्यावर वाहणं आणि तो कधीच खाली न पडून देणं. खरं सांगू का, पदक जिंकायला काही मिनिटं लागतात, पण त्या काही मिनिटांसाठी अनेक वर्ष स्वतःला घडवावं लागतं. आज फक्त तिच्या सुवर्ण पदकासाठी नाही, पण कधीही हार न मानणाऱ्या तिच्या जिद्दीला मानाचा मुजरा आहे. अशाच खेळाडूंच्या गोष्टी प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, म्हणून हा व्हिडिओ लगेच शेअर करा.